घराचं चरित्र बदलण्यासाठी प्रभावी माध्यम फक्त आणि फक्त शिक्षण आहे. त्याच्याकडे लक्ष द्या. कळलं का? हे जे मोठे टोनगे आहेत का, यायला महापुरुषांचे विचार सांगून फायदा नाही. याच्यातले नाही म्हणलं तरी 10% तरी 90 आणलेले शब्द द्या इथं, 10% तरी. आणि कोणतीही पेव द्या, त्याला काहीच होईना, पुन्हा काहीच होईना, हे का नाही? विनंती आहे की त्यासाठी मायबापाला तुमचा मुलगा म्हणून एकच विनंती करालो की पोरांना हे शिकवा की बाळांनो, आपल्या घरातल्या भिंतीवर बापाचा फोटो लागला तर तो बाप पुन्हा खाली येऊन कधीच आपल्या पाठीवर शबासकी देत नाही. जिवंतपणे आपल्या बापाचा पाठीवर हात पडला पाहिजे, ती शबासकी तुम्ही मिळवली पाहिजे. तुमच्या डोक्यात एका गोष्टीचा राग आला पाहिजे की आम्ही बालू नागरेच्या वाढदिवसाला गेलो, त्या ठिकाणी गादीवर काही लोक बसले होते, पण साला महाबाप जमिनीवर मातीवर बसला होता. मी काय झक मारायची तर मारेल, या गावातून तिकडे कुठं काळं पांढरं करेल, 5-10 वर्षाला येईल, पण कुठलं तरी एक काम करेल की ज्या कामामुळं त्याच ठिकाणी महाबाप स्टेजवर बसलेला असेल आणि मी खाली बसलेला असेल. याचा राग तुम्हाला आला पाहिजे. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगितलं, सत्ता, मालमत्ता आणि बुद्धिमत्ता ह्याच्या बाहेर तुम्हाला आसमान से डबका, खजूर पे लटका, घर का न घाटका कोणी कुत्रं विचारत नाही.